गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण एकदा परत भेटतोय ह्या आपल्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स. हा जो आपला दुसरा चॅप्टर आहे त्यामधील व्हिडिओमध्ये. कालच्या किंवा आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक अँड व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स. तर याबद्दलची माहिती आपण पाहिली. आज आपल्याला बघायचं आहे की द स्ट्रक्चर किंवा टाईप्स ऑफ डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आपण जर बघितलं आपला जो सिलेबस होता, तर हा जो भाग आहे वरचा, की तो भाग आपण ऑलरेडी कवर केलेला आहे, की ज्यामध्ये आपण डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स म्हणजे आणि त्यांचे अर्थ आणि ऑब्जेक्टिव्स याबद्दलची माहिती पाहिली होती. आजचा आपला जो टॉपिक असेल तो असेल की स्ट्रक्चर ऑफ डेव्हलपमेंट बँक्स आणि रोल ऑफ डेव्हलपमेंट बँक्स. तर चला तर मग आपण सुरू करूयात. काल आपण जे बघितलं त्याचं एकदा रिव्हिजन करूयात की इथं ही जी डायमंडची डेफिनेशन आहे ही महत्त्वाची आहे. आणि व्हॉट डज डायमंड से? ही सेज द डेव्हलपमेंट बँक इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू प्रमोट अँड फायनान्स एंटरप्राइजेस इन प्रायव्हेट सेक्टर. म्हणजेच काय, खाजगी क्षेत्रामध्ये असणाऱ्या उद्योजकांना प्रमोट करणे म्हणजे प्रेरणा देणे आणि त्यांना वित्तीय पुरवठा करणे म्हणजे फायनान्स करणे, हे काम करणाऱ्या इन्स्टिट्यूशन्सना डेव्हलपमेंट बँक असं म्हणतात. कालही मी वारंवार सांगितलं की डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स और डेव्हलपमेंट बँक्स आर नॉट कमर्शियल बँक्स. त्या बँका ह्या व्यापारी बँकांपेक्षा वेगळ्या असतात. मुळात त्यांना बँका म्हटलं असलं तरीसुद्धा त्या बँकिंगशी संबंधित असणारे कुठलेही कामं करत नाही. उदाहरणार्थ IFCI असेल तर IFCI किंवा नाबार्ड यांचं चेकबुक तुम्हाला कधी मिळणार नाही. सामान्य व्यक्तींसारखं तुम्हाला तिथं खातंही उघडता येणार नाही. तर डेव्हलपमेंट बँक्स आर नॉट बँक्स. डेव्हलपमेंट बँक्स आर नॉट कमर्शियल बँक्स. दिस इज अ ट्रू स्टेटमेंट. हे वाक्य खरं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण याचे ऑब्जेक्टिव्स पाहिले होते की टू असिस्ट द रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ, इनकरेज एंटरप्रिनर्स म्हणजे जलद आर्थिक विकासाला हातभार लावणे, जे उद्योजक असतील त्यांना प्रेरणा देणे, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे जसं महाराष्ट्रामध्येच मराठवाडा असेल, विदर्भ असेल, हे मागास भाग आहे, तर एकाच वेळी सर्व भागांमध्ये विकास होणे, मग या मागास भागांसाठी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणे, तर हे सगळं काम हे सगळं करत असतात. फिलिंग गॅप्स म्हणजे जिथं कमर्शियल बँका जाऊ शकत नाहीत, पोचू शकत नाहीत ज्यांच्यापर्यंत, त्यांच्यापर्यंत पोचणे, हे देखील या डेव्हलपमेंट बँकांचं एक उद्दिष्ट आहे. त्यानंतर हेल्पिंग गव्हर्नमेंट. ह्या बँका काय करतात, शासनाचं जे धोरण आहे, उदाहरणार्थ नाबार्ड असेल किंवा नॅशनल हाऊसिंग बँक असेल, तर या अनेक बँका या शासनाचं अनेक महत्त्वाची कामं करत असतात. आज आपल्याला जो महत्त्वाचा भाग बघायचा आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डेव्हलपमेंट बँक्स. इथं आपण बघतोय हाच आपला आजचा टॉपिक आहे की भारतामधलं जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर म्हणजे संरचना, या बँकांची संरचना कशी असते याविषयीची माहिती बघायची आपल्याला. सो देर आर 4 टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया. जनरली द नंबर कीप्स ऑन इन्क्रीजिंग. For example, if you add some other sectors like infrastructure, so there are some other banks, but there is not apex banks in those sectors. इथं आपण थोडक्यात याची माहिती बघूया. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक्स म्हणजेच काय, या डेव्हलपमेंट बँक्सच्या ज्या टाईप्स आहेत, तर एक तर त्या कोणी बँका इंडस्ट्रीला सपोर्ट करतात, कोणी ॲग्रिकल्चरला, कोणी एक्सपोर्ट इम्पोर्टला आणि कोणी हाऊसिंग सेक्टरला. तर अशा प्रकारे ह्या 4 वेगवेगळ्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करणाऱ्या ह्या बँका आहेत. सो देर आर 4 सेक्टर्स इन इकॉनॉमी फॉर विच वी हॅव डेडिकेटेड development financial institutions. First of these sectors is industrial development banks. Amongst the industrial development, the chief and the oldest developmental financial institution or development bank is the IFCI. तर याच्यामध्ये सर्वात जुनी जी संस्था जी आजही सुरू आहे अशी संस्था आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI असं तिला म्हटलं जातं. आणि 1948ला IFCIची स्थापना झालेली आहे. द IFCI वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर 1948. पण IFCI त्यानंतर 1955ला इन 1995 ICICI नावाची एक डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यात आली.
आज आपण जी ICICI बँक बघतो तर त्या बँकेची मूळ संस्था म्हणजे ICICI, फक्त तिचं नाव काय होतं, ICICI, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अशा नावाने ती संस्था स्थापन झाली 1955ला. फार नंतरच्या काळामध्ये त्या संस्थेला बँकिंगचं लायसन्स मिळालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं. आणि मग असं झालं की जी संस्था एखाद्या संस्थेने जन्माला घातली, म्हणजे इथं ICICIने ICICI बँक जन्माला घातली, पण ICICI बँक एवढी मोठी झाली की तिने आपली जी पॅरेंट इन्स्टिट्यूशन होती, तर जिथपासनं तिचा उगम झाला होता, तिलाच आपल्यामध्ये मर्ज करून घेतलं. तर अशा प्रकारची अवस्था ICICIकडे झालेली आहे. त्यामुळे ICICIचा उल्लेख इथं आपण फारसा करत नाही. ठीक आहे. IDBI नावाची दुसरी इन्स्टिट्यूशन आहे की 1964मध्ये इस्टॅब्लिश झाली. आणि ही इन्स्टिट्यूशन काय करते, मोठ्या उद्योगांना मोठी कर्ज देते. मोठ्या उद्योगांना लार्ज कॅपिटल टू लार्ज एंटरप्रेनर्स किंवा लार्ज स्केल एंटरप्रेनर्स. ठीक आहे. तर ही अगदी 500, 1000, 2000, 10,000 कोटी अशा प्रकारचा वित्त पुरवठा करण्यासाठी IDBIची स्थापना झाली. IDBI, व्हॉट डज IDBI डू? IDBI circulates or sells the bonds and debentures to the common people and also to the banking sector. IDBI काय करते, बँकांना आणि सर्वसामान्य व्यक्तींना कर्ज रोखे आणि बॉन्ड्सची विक्री करते. IDBIच्या या बॉन्ड्समध्ये कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक केल्यामुळं गुंतवणूकदारांना त्यांच्या करभारामधून म्हणजे त्यांच्या टॅक्स पेमेंटमधनं सूट मिळते. दे गेट सम कन्सेशन ओव्हर इट. आणि मग त्यामुळं लोक त्यामध्ये गुंतवणूक करतात. असे मिळालेले जे पैसे ते IDBI मोठ्या उद्योगांना कर्जाऊ देते. तर हे मोठ्या उद्योगांसाठी झालं. मात्र छोट्या उद्योगांचं काय, म्हणून मग स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा आहे, प्रश्न असू शकेल याच्यावर, की छोट्या उद्योगांसाठी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणती संस्था कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. विच इन्स्टिट्यूशन वर्क्स फॉर प्रोव्हाइडिंग capital to the small and medium sector enterprises? And the answer is SIDBI. Answer is SIDBI. SIDBIची स्थापना कधी झालेली आहे, 1990 रोजी मध्ये याची स्थापना झालेली आहे. 1989ला SIDBIचा ॲक्ट संमत झाला आणि 1990मध्ये त्याची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता यानंतर इफ यू वी कम बॅक टू द ॲग्रिकल्चर सेक्टर, तर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे आहे नाबार्ड. हिची स्थापना झालेली आहे 1982. जुलै 1982मध्ये या नाबार्डची स्थापना झाली. नाबार्डचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. हे NA म्हणजे नॅशनल बँक, B फॉर बँक, फॉर ॲग्रिकल्चरल A अँड रुरल डेव्हलपमेंट. तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी असणारी राष्ट्रीय बँक म्हणून नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्ड वॉज अ युनिट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इट वॉज कॉल्ड ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट फायनान्स सेक्शन किंवा सेल असं त्याला म्हटलं जायचं. आणि त्याचंच पुढे रूपांतर त्या ARDCचं रूपांतर नाबार्डमध्ये झालेलं आहे. आणि नाबार्ड वर्क्स ॲज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन इन फायनान्सिंग द ॲग्रिकल्चर, की कृषी क्षेत्राला वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामधली ॲपेक्स म्हणजे शिखर संस्था, म्हणजेच त्या संस्थांमधली सर्वात मोठी रेग्युलेटर संस्था रिझर्व्ह बँकेचाच ही एक भाग आहे. नाबार्डची जी पूर्णपणे मालकी आहे तर ती रिझर्व्ह बँकेकडेच आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं या कृषी वित्त पुरवठ्याकडे पूर्ण रेग्युलेट करण्याचं काम जे आहे तर इट इज गिवन टू द नाबार्ड. व्हॉट डज नाबार्ड डू? नाबार्ड प्रोव्हाइड्स द फंड्स or refinance funds to the commercial banks and also to the cooperative sector. आणि मग त्या बँकांना जेव्हा पैसे मिळतात तेव्हा ते पैसे मग आपल्यापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत किसान क्रेडिट कार्ड किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पोहोचवतात. तुम्हाला माहिती आहे की बँकांना जेवढा कर्ज पुरवठा करायचा असतो त्यापैकी काही कर्ज पुरवठा हा मध्यवर्ती बँक सांगेल त्याच क्षेत्राला तितक्याच प्रमाणात करावा लागतो. मग त्यामध्ये समजा कृषी क्षेत्राला सांगितलं की एकूण कर्ज पुरवठ्याच्या 10% कर्ज पुरवठा करा, तर प्रत्येक बँकेने असा कर्ज पुरवठा केला किंवा नाही
याची माहिती नाबार्डला द्यावी लागते. आणि मग एखादी बँक जर त्या वर्षामध्ये समजा 10,000 कोटींचं टार्गेट आहे आणि ती कर्ज पुरवठा केला 8,000 कोटींचा, मग 2,000 कोटींचा शॉर्टफॉल झाला, मग ही 2,000 कोटी ती बँक काय करते, नाबार्डच्या RIDF नावाचे त्यांचे फंड असतात, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. तर RIDF 1, RIDF 2, आता कदाचित 25-30वा RIDF चाललेला असेल, मग त्यामध्ये ते पैसे इन्व्हेस्ट करतात. नाबार्डमध्ये च्या RIDF मध्ये जे पैसे असतात तर ते दीर्घकाळासाठी गुंतवलेले असतात, 7 वर्ष 10 वर्ष अशा हिशोबाने. आणि मग हे पैसे नाबार्ड काय करते, वेगवेगळ्या राज्य सरकारांना कर्जाऊ म्हणून देते. आता अनेकदा गावामध्ये तुमचा जो रोड तयार झालेला असतो तर त्या रोडसाठी त्या RIDFचं किंवा नाबार्डचं त्याला अर्थसहाय्य लाभलेलं असतं. त्याचं नावसुद्धा पिवळ्या बोर्डवर ते नाव लिहिलेलं असतं. सहसा अनेक ठिकाणी या प्रकारचे बोर्ड आपल्याला दिसतात. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्यामध्ये सुद्धा अनेक रोड्सला नाबार्ड आपलं अर्थसहाय्य पुरवत असते. तर अशा प्रकारे ही नाबार्ड जी आहे तर ती काम करते. याच्या व्यतिरिक्त अख्ख्या जगामध्ये सर्वात मोठा सेल्फ हेल्प ग्रुप लिंकेज प्रोग्राम म्हणजे महिला बचत गटांना एकमेकांशी लिंक करायचा आणि त्यांच्यापर्यंत कर्ज पुरवठा करायचा असा सर्व जो प्रोग्राम आहे तर तो नाबार्डच्या नेतृत्वाखाली भारतातल्या सगळ्या स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा HDFC सगळ्या मोठ्या मोठ्या बँका जे राबवतात त्याचा प्रमुख सूत्रधार जो आहे तर तो इट इज नाबार्ड. देन देर इज थर्ड कॅटेगरी दिट इज फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट. एक्झिम बँक. एक्झिम बँकेची स्थापनासुद्धा 1982 मध्येच झालेली आहे. तर द एक्झिम बँक ऑर अनदर नेम इज एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. अतिशय सोपं नाव आहे, लक्षात ठेवा. एक्झिम बँक म्हणजेच काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. तर ही काय करते, ज्या लोकांना आयात निर्यातीमध्ये सहभाग घ्यायचा आहे अशा लोकांना कर्ज पुरवठ्याची गरज असेल आणि त्यांना अंडर रायटिंगची गरज असेल किंवा गॅरंटीची गरज असेल तर अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या लोकांची मदत करायची. आता आपण पुढे जाऊन हे बघणार आहे की या बँका कशा प्रकारे, या बँका म्हणजे या वित्तीय संस्था, या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, हाऊ डू दे हेल्प दिस सेक्टर, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर हाऊसिंग सेक्टर जे म्हणजे गृहनिर्माण क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये नॅशनल हाऊसिंग बँक नावाची एक बँक आहे. आपल्याला माहिती आहे की घरासाठी जेव्हा आपण कर्ज घेतो 15 वर्ष 20 वर्ष 30 वर्षासाठी कर्ज घेतो आणि बँका देखील अशा प्रकारचं कर्ज आपल्याला देतात. तर याचा फायदा काय, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण क्षेत्रासाठी कर्ज दिली जातात आणि यांच्यावर रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नियंत्रण असायला पाहिजे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नी एक स्वतःचं एक स्पेशलाइज डिपार्टमेंट तयार केलेलं आहे आणि तोच डिपार्टमेंट नंतर 1988 मध्ये नॅशनल हाऊसिंग बँक, तारीख मी कदाचित विसरत असेल कदाचित, मात्र नॅशनल हाऊसिंग बँकेची स्थापना झाली. आणि नॅशनल हाऊसिंग बँक जी आहे तर ती व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँक्स, मग वेदर दे मे बी प्रायव्हेट और गव्हर्नमेंट और फॉरेन बँक्स और कोऑपरेटिव्ह बँक्स, शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँक, या सगळ्या बँका या गृहनिर्माण क्षेत्राला म्हणजे तुम्ही घरासाठी जे काही कर्ज घेता, मग भले स्वतःचं घर घेता किंवा फ्लॅटसाठी कर्ज घेता, त्यासंबंधी तुमचं जर बँकांशी काही डिस्प्यूट झाला, काही भांडण झालं की त्यांचे काही नियम तुम्हाला पटले नाही तर त्यांच्यासाठी रेग्युलेटर म्हणून काम करण्याचं काम हे नॅशनल हाऊसिंग बँक करत असते. ती ऑम्बुड्समन म्हणून देखील काम करते. म्हणजे एखाद्या बँकेत तुमची फसवणूक झाली, एखाद्या वित्तीय संस्थेत फसवणूक झाली तर तुम्ही काय करू शकता, याची दाद या संस्थेकडे मागू शकता. तर अशा प्रकारे या हाऊसिंग सेक्टरसाठी रेग्युलेटर आणि डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून काम करण्याचं काम ही नॅशनल हाऊसिंग बँक नावाची संस्था करत असते. आता पुढे जाऊया आपण. आता जर आपण पाहिलं की वर्ल्ड ओव्हर द डेव्हलपमेंट बँक्स वेर स्टार्टेड आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड बिकॉज देर वॉज लार्ज स्केल डिवास्टेशन अँड रिकन्स्ट्रक्शन वॉज नीडेड. सो दीज बँक्स वेर स्टार्टेड फॉर रिकन्स्ट्रक्टिंग द बिल्डिंग्स अँड इंडस्ट्रीज विच वेर डिस्ट्रॉयड इन द वॉर. की दुसऱ्या महायुद्धामध्ये जितक्या नुकसान झालं होतं, जे दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या काळात झालं,
आणि ज्याचा शेवट जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी इथं अणुबॉम्ब टाकल्याने झाला. तर अशा ठिकाणी जे काही नुकसान झालेलं होतं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी म्हणून या डेव्हलपमेंट बँक्सची इस्टॅब्लिशमेंट ही करण्यात आली होती. मात्र इन इंडिया भारतात सुद्धा ह्या इंडिपेंडन्स नंतर ब्रिटिशांनी नाही काढल्या, मात्र आफ्टर इंडिपेंडन्स वी इमिजिएटली स्टार्टेड एस्टॅब्लिशिंग द डेव्हलपमेंट बँक्स अँड द फर्स्ट डेव्हलपमेंट बँक डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन वॉज IFCI. याची स्थापना कधी झाली होती? 1948. आय एम रिट्रेटिंग इट टाइम अँड अगेन दॅट द IFCI इज द ओल्डेस्ट डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. तर मग या भारतातले जे आहेत ते त्यांचे 4 कॅटेगरी मी मगाशी सांगितलं. इंडस्ट्रीसाठी IFCI, IDBI आणि SIDBI. त्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. लॉंग फॉर्म विचारला जाईल नाबार्डचा, IFCIचा, SIDBIचा किंवा IDBIचा. त्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक जी एक्सपोर्ट सेक्टरसाठी काम करते. हाऊसिंग डेव्हलपमेंट बँक यासाठी नॅशनल हाऊसिंग बँक काम करत असते. आता याच्या व्यतिरिक्तही काही इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या अशा प्रकारचा कर्ज पुरवठा करतात. आता आपण पाहिलं की नॅशनल डेव्हलपमेंट बँक ज्या आहेत त्या IDBI, SIDBI, ICICI किंवा इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, IDFC अशा अनेक संस्था या नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत. याच प्रकारामध्ये सेक्टर स्पेसिफिक म्हणलं तर ट्रेड फायनान्ससाठी ट्रेड फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा एक्झिम बँक, नाबार्ड, HDFC किंवा NHB अशा अनेक संस्था याच्यामध्ये काम करताना आपल्याला दिसतात. ज्या LIC आहे किंवा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, युनिट ट्रस्ट इंडिया आहे, तर या संस्था देखील काय करायच्या काही प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारे उद्योगांना कर्ज पुरवठा करतात. आता या डायरेक्ट उद्योगांना कर्ज पुरवठा न करता वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उद्योगांना कर्ज पुरवठा करताना आढळतात. आता ज्या प्रकारे these institutions have been established at the national level, similarly some state government have also established their own development financial institutions, and some of the institutions are state finance corporation. म्हणजे जशी IFCI काय नॅशनल लेवलला इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, तर तसंच महाराष्ट्रामध्ये फॉर एक्झाम्पल वी हॅव महाराष्ट्र स्टेट फायनान्स कमिशन. याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे 1962. म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर लवकरच MSFCची स्थापना झाली, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. तर या महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशनमधनं आपल्याकडे काय केलं जातं की कर्ज पुरवठा केला जातो. मग याच प्रकारचे समजा कर्नाटक स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन अशा प्रकारचं त्यांच्याकडे आहे. किंवा मग उद्योगांना जे आपण बघितलं होतं की बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट म्हणजे संतुलित आर्थिक विकास व्हावा, यासाठी मग त्यांनी काय केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये स्टेट इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन काढा असं केंद्र सरकारने सांगितलं. त्याला अनुसरून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा याला आपण शॉर्टमध्ये MIDC असं म्हणतो, याची इस्टॅब्लिशमेंट सुद्धा कधी झाली? MIDCची सुद्धा 1962ला. आणि महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन याची इस्टॅब्लिशमेंटसुद्धा 1962ला झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हे केलं जातं. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दॅट दीज इन्स्टिट्यूशन्स प्रोव्हाइड लोन्स फॉर मीडियम अँड लॉंग टर्म. व्हॉट डू वी कॅल्क्युलेट इन द मीडियममध्ये इफ द लोन इज गिवन फॉर अ पिरियड ऑफ 1 to 5 years, तर ह्याच्यासाठी ह्या संस्था काम करतात. रिमेंबर दॅट डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जनरली डू नॉट प्रोव्हाइड लोन्स फॉर शॉर्ट टर्म. 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी या संस्था कर्ज देत नाहीत. यासाठी मग करंट अकाउंट्स असतात बँकांमध्ये आणि व्यापारी बँका म्हणजे कमर्शियल बँका त्या प्रकारचे कर्ज देतात. दे ऑल्सो प्रोव्हाइड लॉंग टर्म फायनान्स. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट्स विच हॅव द गेस्टेशन पिरियड ऑफ मोर दॅन 5 years. मग तुम्ही कदाचित 5 वर्ष, 10 वर्ष, 15, 20 वर्षासाठी एखादा प्रकल्प हाती घेतला असेल. आता बुलेट ट्रेनसारखा प्रकल्प आहे की ज्याच्या कॉस्टची रिपेमेंट आहे दॅट रन्स ओव्हर 20 years, 30 years.
मग अशा दीर्घ काळासाठी तुम्ही जेव्हा कर्ज पुरवठा करता तर त्या कर्ज पुरवठ्याचा सोय जी आहे तर इट इज डन बाय द डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा डेव्हलपमेंट बँक्स. आता हे ज्या प्रकारात कर्ज देतात हा फार महत्त्वाचा भाग आहे. तर या संस्था काय करतात, दे प्रोव्हाइड टर्म लोन अँड ॲडव्हान्सेस. सर्वात सोपा प्रकार काय, ते दीर्घकालीन कर्ज. टर्म लोन म्हणजेच लॉंग टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस. ॲडव्हान्स म्हणजे कर्ज. त्यानंतर सबस्क्रिप्शन टू शेअर्स अँड डिबेंचर्स. ते काय करतात, तुमचे शेअर्स किंवा कर्ज रोखे तुमच्याकडनं पैसे त्यामध्ये घेतात किंवा तुमचे शेअर्स विकत घेतात. त्या माध्यमातून कर्ज पुरवठा करतात. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिला वाटलं की मला पैसे उभारायचे, मग ती त्याचा स्वतःचा काही हिस्सा या संस्थेला विकू शकते, तिच्याकडे तारण ठेवू शकते आणि त्याच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकते. तर हे सगळं काम ती करत असते. तिसरं म्हणजे अंडर रायटिंग ऑफ न्यू इश्यूज. म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारामध्ये लिस्ट व्हायला जाते, मग अशा वेळेस समजा तिने 1,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकायला काढले आणि एवढे शेअर विकले जातील की नाही याची भीती आहे. मग अशा वेळेस ही जी संस्था आहे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, फॉर एक्झाम्पल ICICI किंवा आपल्याकडे IDBI, SIDBI, हे काय करते, त्याची जबाबदारी घेते की आम्ही तुमचे शेअर्स विकून घेऊ आणि नाही विकले गेले तर वी अंडरटेक मीन्स वी गिव्ह यू इन रायटिंग दॅट वी विल परचेस द शेअर्स, द रिमेनिंग शेअर्स विच आर नॉट सोल्ड इन द इनिशियल पब्लिक ऑफरिंग. शेअर्सच्या जे प्राथमिक विक्री केली जाते, पहिल्यांदा एखादा शेअर बाजारात विकला जातो शेअर बाजारामध्ये आणि सामान्य लोक त्यात गुंतवणूक करतात, त्याला IPO असं म्हणतात किंवा प्राथमिक बाजारातील गुंतवणूक असं म्हणतात. मग या शेअरमध्ये तुम्ही जेवढे शेअर्स विकायला आणलेले आहेत या बाजारामध्ये, ते पूर्णच्या पूर्ण शेअर विकून घेण्याची हमी या बँका डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स घेतात. यालाच अंडर रायटिंग असं म्हणलं जातं. हा मर्चंट बँकिंगचा एक भाग आहे. आजकाल व्यापारी बँकासुद्धा हे काम करतात आणि पूर्वी हेच काम कोण करत होत्या, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स करत होत्या. याला अंडर रायटिंग असं म्हणतात. मग समजा 1,000 कोटीचे शेअर्स विकायचे आणि 800 कोटीच्याच विकले गेले, मग 200 कोटीच्या शेअर्सचं काय करायचं, तर मग हे शेअर्स खरेदी करण्याची जबाबदारी कोण घेते, ही डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करत असते. गॅरंटीज फॉर टर्म लोन्स अँड डेफर्ड पेमेंट. तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या संस्थेकडनं मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं असेल तर तुमच्या वतीनं किंवा या माणसाने जर पैसे दिले नाही, या कंपनीने जर पैसे दिले नाही, तर त्याच्या वतीनं आम्ही पैसे देऊ, अशा प्रकारची खात्री देण्याचं काम, गॅरंटी देण्याचं काम हे या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स करत असतात आणि हे देखील त्यांचं महत्त्वाचं काम आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने इन डिफरंट फॉर्म्स दीज financial institutions provide assistance to the large and medium and small enterprises in India and different sectors also. आता मग यांचा रोल काय आहे हा आपण एक थोडक्यात बघूयात की हे काय करतात, दे फिल द फायनान्शियल गॅप. म्हणजे कमर्शियल बँक जिथे काम करत नाहीत, दे गो देअर अँड प्रोव्हाइड लोन्स टू दोज सेक्टर. फॉर एक्झाम्पल, कमर्शियल बँक्स हेजिटेट टू प्रोव्हाइड लोन्स or extremely long term loans like 50 years loans or 20 years loan to the business sector, कारण की त्यांच्याकडे तेवढी सोय नसते. मग यासाठी मग या बँका काम करतात. सेकंड, दे अंडरटेक द एंटरप्रेन्युरियल लोन. ते काय करतात, अनेक संस्थांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करत असतात, उद्योजकांना सुद्धा प्रोत्साहित करत असतात. काही वेळा या बँकांनी काही कंपन्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कर्ज पुरवठा करून दिलेला आहे. यातलं द थर्ड फंक्शन इज कमर्शियल बँकिंग बिझनेस. द कमर्शियल बँकिंग बिझनेस काही प्रमाणामध्ये या बँका करतात. तर कारण की फॉर एक्झाम्पल द IDBI या इन्स्टिट्यूशननी स्वतःची एक बँक काढली. दॅट बँक इज IDBI बँक विच इज एक्झिस्टिंग टुडे. ICICIनी स्वतःची एक बँक काढली, ती बँक आहे ICICI बँक. HDFC ही आधी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होती, तिने बँक काढली. दॅट बँक इज HDFC बँक. UTIनी स्वतःची बँक काढली. अर्लियर इट वॉज नोन ॲज UTI बँक, नाव इट इज नोन ॲज ॲक्सिस बँक. तर अशा प्रकारे अशात सुद्धा ते काम करतात. त्यानंतर दे प्रोव्हाइड जॉईंट फायनान्स. म्हणजे एखाद्या समजा 10,000 कोटींचं कर्ज पाहिजे एखाद्या उद्योगाला, तर एकाच जर यांनी 10,000 कोटी दिले आणि उद्या जर 10,000 कोटी एखाद्या विजय मल्ल्यासारख्याने बुडवले,
मग एकाच वेळी एखादी मोठी बँकच बुडून जायची. मग असं न करता मग 10,000 कोटीचं कर्ज असेल तर आम्ही देऊ, पण एकत्र न देता आम्ही सिंडिकेट तयार करू. यू विल फॉर्म अ ग्रुप ऑफ फायनान्सर्स. मग त्याच्यामध्ये काही बँका असतील, काही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, सगळ्यांनी मिळून ते 10,000 द्यायचे. म्हणजे उद्या जरी कर्ज बुडालं तरी त्याचा शॉक कमी बसावा, हा त्यामागचा हेतू. रिफायनान्स फॅसिलिटी म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला, नाबार्ड काय करते की जी महाराष्ट्रातली जी शिखर बँक आहे, की जी सहकार क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक आहे, तिला कर्ज पुरवठा करते. समजा नाबार्डने त्यांना कर्ज रोखे उभारले 7% व्याजदराने, मग ती यांना 8% कर्ज देते शिखर बँकेला. मग शिखर बँक 9% दराने आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला देते, ती 10% दराने आपल्या सोसायटीला देते आणि सोसायटी 11%ने आपल्याला देते. अशा प्रकारे पुनर्वित्ताची सुविधा करणे, रिफायनान्स करणे, हे सुद्धा काम आहे. क्रेडिट गॅरंटी म्हणजे तुम्ही जर आयात निर्यात करत असाल किंवा समजा भारतातल्या भारतात सुद्धा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यापाराला माल विकला आणि काही काळ त्याच्यासाठी परतफेडीचा वेळ दिला, त्याला अवधी दिला एक महिन्याभराचा, व पैसे याचे महिन्याभराने द्या, व्यवसायात असे ट्रान्झॅक्शन चालतात. सो मग तो समोरचा जो विकणार आहे तो म्हणतो की मला काहीतरी गॅरंटी पाहिजे. मग जो विकणार आहे, जो डिस्ट्रीब्युटर आहे, तो काय करतो, बँकेकडे जातो आणि तो म्हणतो की माझ्या वतीनं तुम्ही गॅरंटी द्या. आणि मग या गॅरंटीच्या बदल्यात बँक काय करते, काही कमिशन त्यावर आकारते आणि व्यवहार हाच जो ज्याने माल घेतलेला आहे तो नीट व्यवहार पूर्ण करतो, बँकेला बँकेचं कमिशन मिळतं आणि इन केस काही हानी झाली तर त्याची जे जबाबदारी आहे तर ती बँकेने घेतलेली असते. अंडररायटिंगबद्दल मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला की शेअर्स विकून देण्याची हमी घेणे यालाच अंडररायटिंग असं म्हणतात. स्मॉल स्केल युनिट्सला जे काही फायनान्स करायचं आहे याच्यासाठी मी सांगितलं तुम्हाला सिडबी नावाची इन्स्टिट्यूशन काम करते. ऑलरेडी IDBIमध्ये सुद्धा एक छोटा विभाग होता जो लहान उद्योगांना कर्ज द्यायचा, तोच नंतर सिडबीमध्ये कन्वर्ट झाला. फायनान्स द डेव्हलपमेंट ऑफ द हाऊसिंग सेक्टर, ह्याच्यामध्ये नॅशनल हाऊसिंग सेक्टर, लार्ज स्केलसाठी IDBI, IFCI या संस्था आहेत, ॲग्रिकल्चरसाठी नाबार्ड संस्था आहे, फॉरेन ट्रेडसाठी एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक किंवा TFCI नावाची जी संस्था आहे ती पण आहे. ज्या सिक युनिट्स आहेत तर त्यासाठी IDFC किंवा IRBI, इंडियन रिकन्स्ट्रक्शन बँक, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, ही संस्था काम करते. तर ती काय करते, जे उद्योग बंद पडले तर ज्यांना स्वतःला सुरू करायचे परत एकदा, त्यांना कर्ज पुरवठा करते. भारतीय उद्योजकांना प्रमोट करायचं काम करते आणि मागास भागामध्ये कशा प्रकारे आर्थिक विकास घडवून आणता येईल याचा देखील प्रयत्न या बँका करत असतात. So this slide gives you a comprehensive idea about the role and functions of the development financial institution. In the next lecture हे एकदा बघून टाकू. बॅकवर्ड भागाचा सर्वे करणे, टेक्निकल कन्सल्टन्सी पुरवणे उद्योगांना, उद्योजकांसाठी जे एंटरप्रेन्युरियल डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्यामधलं जे उद्योजकतेचं जे कौशल्य ते वाढीस लावणे, तांत्रिक सुधारणा करणे, अशा अनेक कामामध्ये हे काम करायचं काम ही संस्था किंवा ह्या बँका करत असतात. तर आता यानंतर मेजर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांची जी माहिती आहे तर ती आपण पुढच्या तासामध्ये बघूया. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू.